नमस्कार, सुप्रभात. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. 100 महत्त्वाच्या घडामोडी पाहिजेत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावले. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणात आज रोहित पवार यांची चौकशी होणार आहे. अन्यायाविरोधात लढण्याची तयारी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. शरद पवार आज दिवसभर राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहणार आहेत. तर शरद पवार कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसे उभे राहतात हे आज दिसेल, अशी प्रतिक्रिया ही रोहित पवारांनी दिली आहे. तर कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलंय. मात्र तरीही आज सकाळपासून कार्यकर्ते हे ईडी कार्यालयाबाहेर जमायला सुरुवात झालेली आहे. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ तिथे फलकबाजी सुद्धा होताना पाहायला मिळतेय. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, थेट तुमच्याकडे. प्रज्ञा, आपण पाहतो की रोहित पवारांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आणि ईडी कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या एनसीपी कार्यालयाच्या समोर हे कार्यकर्ते जे आहेत ते शेकडोंच्या संख्येनं जमायला सुरुवात झालेली आहे. जरी शरद पवार आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आवाहन केलेलं असलं तरी मात्र कार्यकर्ते जमलेले आहेत. घोषणा मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जात आहेत आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ ही सगळी घोषणाबाजी जी आहे ती दिली जाते. आणि आपण पाहतो की बॅनर सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहेत. विचारांचा हा वारसा आहे आणि तो आम्ही पुढे चालू ठेवू, कुठल्याही दबावाच्या राजकारणाला भिणार नाही, अशा पद्धतीचे हे सगळे बॅनर जे आहेत ते लावण्याचं. सगळ्यात महत्त्वाचं एक बॅनर सगळ्यांचं विशेष करून लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे पळणार नाही तर लढणारा दादा, असं म्हणून रोहित पवार यांचा हा फोटो जो आहे तो मोठ्या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे. आणि हा बॅनर अजित पवार गटाला एक टोला आहे असंही म्हटलं जात आहे. आणि कार्यकर्ते सुद्धा घोषणाबाजी करतायत. अजून सुद्धा शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे. जवळपास 10च्या सुमारास शरद पवार आणि रोहित पवार हे दोघेही पहिल्यांदा एनसीपी कार्यालयामध्ये येतील आणि त्यानंतर रोहित पवार यांना सोडण्यासाठी सुप्रिया सुळे ईडीच्या कार्यालयापर्यंत जातील, अशी सुद्धा माहिती मिळते आहे. आपण पाहतोय की संपूर्ण परिसरामध्ये बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे आणि एनसीपी ऑफिस असेल किंवा ईडीचं ऑफिस असेल, दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. हे सगळे कार्यकर्ते जरी एनसीपी कार्यालयाच्या बाहेर जमले तरी मात्र त्यांना इथेच थांबवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न असणार आहेत. आणि रोहित पवार आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांचेही एका बॅनरवरती फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वारसा विचारांचा मार्ग संघर्षाचा, अशा पद्धतीचे टॅगलाईन सुद्धा त्याच्यावरती पाहायला मिळते. आणि संघर्ष योद्धा हे जे वाक्य आहे ते सुद्धा या संपूर्ण बॅनरवरती लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आज शरद पवार गटाकडून या सगळ्या परिसरामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि कुठेतरी दबावाचं राजकारण केलं जातं, अशा पद्धतीच्या सगळ्या घोषणा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. नेमकं रोहित पवार यांची किती तास चौकशी होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सकाळीच जमलेला आहात, घोषणा देताय, काय नेमकं सांगायचंय? या ठिकाणी रोहितदा पवार साहेब यांच्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. या ठिकाणी त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही रात्रीच निघालो आणि सकाळपर्यंत पोहोचलेलो आहेत. रोहितदादाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत. त्यांची विनाकारण चौकशी लावलेली आहे. या निमित्त त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. कुठून आलेला तुम्ही? नक्कीच.